दुर्गेश्वर श्रीमान रायगडावरती जो गंगासागर तलाव आहे त्याचं नाव गंगासागर का पडलं हा प्रश्न आपल्याला अनेक वेळा पडतो। म्हणजे आज जर आपण इतिहासामध्ये बघितलं तर याचं गंगासागर नाव पडण्याचं कारण असं आहे की काशीवरून महाराजांच्या राज्याभिषेकाला जे गागाभट्ट आले होते त्यांनी जे समुद्राचं आणि नद्यांचं पाणी आणलं होतं ते पाणी शिल्लक राहिलेलं पाणी या तलावामध्ये ओतलं, तलावामध्ये सोडून दिलं, म्हणून या तलावाला गंगासागर नाव पडलं असं म्हणतात। पण या ठिकाणी एक अशी दंतकथा सांगितली जाते, म्हणजे रायगड इतिहास अभ्यासक आप्पा परब यांच्या बोलण्यातून मला जी एक दंतकथा याबद्दल ऐकायला मिळाली होती ती दंतकथा मी तुम्हाला सांगणार आहे। ती खूप इंटरेस्टिंग दंतकथा आहे। झालं असं की रायगडाचं जेव्हा काम पूर्ण झालं, महाराज जेव्हा रायगडावरती राहायला आले तेव्हा रायगडावरती प्रत्येक ठिकाणी पाण्याचे तलाव मिळालेले, पाण्याचा साठा मिळालेला। पण महाराजांची जी बेडरूम आहे या बाजूला आपण महाराजांची म्हणजे ही बेडरूमची भिंत बघू शकता, तर महाराजांच्या बेडरूमच्या जवळच कुठेही महाराजांना पाण्याचा साठा मिळाला नव्हता। तलाव खोदला पण पाणी मिळत नव्हतं। त्यासाठी महाराजांनी येथील एरियामधील म्हणजे या आसपासच्या गावांमधील जे पानाडी लोक होते त्या पानाडी लोकांना गडावरती बोलवलं होतं आणि त्यांच्या वाड्याला पाणी सहज मिळेल असं या एरियामध्ये पाणी शोधायला सांगितलं होतं। महाराज चिंतेमध्ये होते की अख्ख्या गडाला मी पाणी पुरवलं पण माझ्याच वाड्याजवळ पाणी मिळत नाही आज। त्यामुळं झालं असं की एक दिवस सकाळी पहाटे महाराज उठून या ठिकाणी आले आणि महाराज या ठिकाणी येऊन चिंतेत उभारले होते। तर त्यावेळी ते पानाडी लोक वगैरे हे सगळेजण इथं आलीत, महाराजांचे लिगल ऍडवायझर वगैरे आले आणि त्यांनी सांगितलं की महाराज गडावरती पाणी बऱ्याच ठिकाणी मिळालं पण तुमच्या वाड्याजवळ कुठंच पाणी मिळत नाही। त्यावेळी त्यांची चर्चा चालली होती। तेवढी चर्चा चालू असताना लांबून धुक्यांमधून एक उंच असा 7-7.5 फूट उंचीचा लांब केस बटा असलेला माणूस, हातात त्रिशूळ धरलेला माणूस येताना दिसला। तो माणूस आला, त्याने विचारलं की महाराज काय झाले, काय तुम्ही का चिंतेत दिसताय? तर महाराजांनी सांगितलं की अख्ख्या रायगडाला मी पाणी पुरवलं पण माझ्या राजवाड्याजवळच मला पाणी मिळत नाही। अशा वेळेला त्या आलेल्या माणसाने त्याच्या हातातले जे त्रिशूळ होतं ते जमिनीत रोवलं आणि तो माणूस तो धुक्यात निघून गेला आणि ते त्रिशूळ ज्या ठिकाणी जमिनीत रोवलं गेलं होतं त्या ठिकाणी पाण्याचा उमाळा मिळाला। हे सगळं होऊन गेल्यानंतर महाराज चिंतेत होते। महाराजांनी बघितलं त्यावेळी महाराजांच्या शेजारी उभा असलेला पानाडी म्हणाला, महाराज रायगडावर साक्षात शिवाची गंगा उतरली। त्यामुळे महाराजांनी या तलावाला गंगासागर तलाव असं नाव दिलं। अशी एक दंतकथा सांगितली जाते। पण इतिहासामध्ये आपण ज्या वेळेला असे गड किल्ले बघतो किंवा इतिहासामध्ये जेव्हा आपण अभ्यास करायला जातो त्यावेळेला अशा दंतकथा आपल्याला भरपूर ऐकायला मिळतात, पण शेवटी त्या दंतकथाच असतात। त्यावर किती विश्वास ठेवायचा किती नाही ठेवायचा ते आपण ठरवायचं असतं।